गुड मॉर्निंग. आज आपण टिफिनसाठी काय बनवतोय तर ह्या आहेत चवळीच्या शेंगा. आता मी काय केलं आहे की एका कढईमध्ये 2 पातळ उभे चिरलेले कांदे तळून घेतले. म्हणजे बरिस्ता म्हणतात तो करून घेतला. तळलेला कांदा म्हणजे बरिस्ता. तर हा मी तळून घेतला आहे. थोडं तेल खरं जास्त घालायचं असतं, पण मी थोडा तेलावर माझा आटोपता हात असतो, अगदी फार मी वापरत नाही. तर असा हा बरिस्ता आपला तयार झालेला आहे 2 कांद्यांचा. ही भाजी नक्की करून बघा, खरंच खूप आवडेल. कारण की मी ट्राय केली आणि मला आवडली. म्हटलं नेहमी नेहमी ती परतवलेली भाजी खाण्यापेक्षा आपण या पद्धतीने करूया. आता इथे मी 1 कांदा चिरून घेतला, 1 टोमॅटो चिरून घेतला आहे. हा आपल्याला भाजीला फोडणीसाठी हवा आहे. इथे आपण कांदा आणि त्याच्या बरोबरीने थोडासा लसूण घालणार आहोत. मी लसूण दाखवायला विसरले होते, पण लसूण घालणार आहे. हे पहा. आणि जर तुम्हाला आवडत असेल तर आलंही घालू शकता. मी आलं घातलं नाही आहे. आता यात टोमॅटो घालून पुन्हा परतवून घ्यायचं आहे. हे सर्व करत असताना एक साईडला मी मसाल्यांची प्लेट तयार केली होती, ज्यामध्ये बरिस्ता, हळद, तिखट, हिंग, मीठ आणि किचन किंग मसाला, धणे पावडर हे सर्व रेडी करून ठेवलं. इथे मी आता चवळीची भाजी घालून घेते आहे. ही पण थोडीशी परतवून घ्यायची कांदा टोमॅटोसोबत, कारण आपल्याला मसाले सर्व वरनं घालायचे. हे पहा. आता मी पुन्हा एकदा सांगते, बरिस्ता, धणे, हळद, तिखट, किचन किंग मसाला, मीठ आणि थोडंसं हिंग हे सर्व मी एकत्र या प्लेटमध्ये काढून ठेवलं होतं. आणि आता हे सर्व मसाले एकत्र घालून घेणार आहे. त्याच्यात पाणी घालायचं नाही, झाकण ठेवून वरून पाणी घालून वाफेवर आपल्याला ही भाजी शिजवायची आहे. खूप टेस्टी लागते. जर तुम्हाला हवं असल्यास अगदी चिमूटभर साखर घाला, म्हणजे अजून छान चव येईल. आणि भरपूर कोथिंबीर चिरून घालायची. आपली टिफिनची भाजी तयार. कशी वाटली सांगायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला रोजच दाखवते सध्या टिफिनच्या भाज्या. बघत राहा मानसीज कुकिंग स्टोरीज. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब पण नक्की करा. धन्यवाद. चला तर मग निघूया कामावर.